नमस्कार. सध्या महाराष्ट्रात नवरात्रोत्सव अगदी जल्लोषात सुरू आहे. तर आज आपण महाराष्ट्रातले पहिले शक्तिपीठ तुळजापूरची आई तुळजाभवानी याविषयी माहिती पाहणार आहोत. सध्या नवरात्रोत्सव जल्लोषात आणि भक्तिभावाने सुरू आहे. महाराष्ट्रातील पहिले शक्तिपीठ म्हणजे तुळजाभवानी. तुळजापूरमध्ये अनेक प्रथा, परंपरा आजही पाळल्या जातात. त्या प्रथा, परंपरांचा घेतलेला आढावा. देशभरातून तुळजापुरात येणाऱ्या भाविक भक्तांना फक्त तुळजाभवानीचे मंदिर व तेथील परिसर अशा काही ठराविक गोष्टी माहीत असतात. परंतु या पलीकडे जाऊन पाहिल्यास तुळजापूरकरांनी अनेक अशा प्रथा, परंपरा जपलेल्या आहेत. त्या ऐकल्यानंतर नवीन माणसाला त्याविषयी नवल वाटल्याशिवाय राहणार नाही. तुळजापूरची भवानी माता हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत. वर्षातून एकदा तरी तुळजापूरला जायचं आणि देवीचं दर्शन घ्यायचं. ही प्रथा कित्येक घरांमध्ये आजही नेमाने सुरू आहे. मात्र तुळजापूरला जाऊन देवीचे दर्शन घेऊन येणाऱ्या तुळजापूरमधील कित्येक प्रथा, परंपरांबद्दल माहिती नसते. तुळजाभवानीचे पहाटेचे चरणतीर्थ, सकाळ व सायंकाळची महापूजा, तसेच रात्रीची प्रक्षाळ पूजा व इतर प्रत्यक्षात ज्या पूजा होत असतात त्यावेळी देवीला प्रत्यक्ष स्पर्श करण्याचा अधिकार मात्र फक्त पाणेरी मठाचे महंत व कदम पुजारी या घराण्यातील स्त्री पुरुषांना असून आजही ती परंपरा कायम आहे. आता पाहूयात देवीचा निद्राकाल. उत्सवापूर्वी देवीला मूळ स्थानावरून उचलून शयनगृहात झोपविले जाते. याला देवीचा निद्राकाल असे म्हणतात. त्यानुसार भाद्रपद वद्य अष्टमी, आश्विन शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवीचा निद्राकाल असून त्यांना अनुक्रमे घोर निद्रा, श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा असे म्हटलं जातं. देवीच्या निद्राकालाची परंपरा शतकानुशतकं आजही कायम आहे. तुळजाभवानीची मूर्ती जागेवरून सहजपणे काढता येते व तेवढ्याच सहजपणे पुन्हा जागेवर बसवता येते. घोरनिद्रा, श्रमनिद्रा आणि सुखनिद्रा या नावाने चालणारा देवीचा निद्राकाल आजही तेवढ्याच परंपरेने जोपासला जातो. अन्य कुठल्याही देवाला या प्रकारे सहजपणे उचलून झोपविण्याची पद्धत नाही. निद्रा कालावधीत देवी ज्या पलंगावर झोपते तो पलंग अहमदनगरमधील पलंगे नावाच्या तेली घराण्याकडून दिला जातो. तर पलंग तयार करण्याचं काम आंबेगाव घोडेगावमधील ठाकूर घराण्याकडे आहे. दसऱ्यापूर्वी 1 महिना अगोदर हा पलंग अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातून मिरवत तुळजापूरला येत असतो. यातील विशेष बाब म्हणजे तुळजाभवानीचा पलंग जुन्नरला गेल्यानंतर शिवनेरी किल्ल्यावर समोर विश्रांतीसाठी ठेवला जातो. दुसरी विशेष बाब म्हणजे मूर्तीला सिंहासनावरील खाचीत बसविण्याकरिता 1.5 फूट लांबीचा क्रूस मूर्तीच्या खालच्या बाजूला असून मूर्ती घट्ट बसावी म्हणून त्याच्या आजूबाजूने मेण भरले जाते. मंदिर संस्थांकडे सर्व आर्थिक कारभार असतानाही मेण पुरविण्याची जबाबदारी परंपरेने पाणेरी मठाच्या कडे आहे. तुळजाभवानीची पूजा अर्चा करण्याचं काम वर्षभर स्थानिक पुजारी करत असले तरी पालखी आणण्याचा मान मात्र नगरजवळील भिंगारच्या भगत घराण्याकडे आहे. तर परंपरेने पालखीच्या पुढच्या खांद्यांचा मान बार्शी तालुक्यातील आगळगाव गोरमाळ्याच्या लोकांचा आहे. सीमोल्लंघनाकरिता मूळ मूर्ती पालखीत घालून मिरविली जाते. देवीला ज्या पालखीतून मिरवली जाते ती आणण्याचा मान नगरजवळील जनकोजी तेली घराण्याकडे आहे. शिवाय देवीला सीमोल्लंघनाकरिता सिंहासनावरून हलविण्यापूर्वी तेलीचे वंशज आपल्या करंगळीच्या रक्ताचा टिळा देवीच्या चरणाला लावण्याची प्रथा होती. तुळजाभवानीची पालखी आणण्याचा मान भिंगारला असला तरी प्रत्यक्षात मात्र पालखी तयार करण्याचा सन्मान
राहुरीकरांना आहे. पालखी तयार करताना सर्व समाजातील लोकांना त्यात सामावून घेतलेले आहे. पालखीचे सुतारकाम, लोहारकाम आणि रंगरंगोटीचे काम राहुरी येथे पूर्ण केले जाते. देवीच्या शिरावर मुकुट बसविण्यापूर्वी देवीच्या मस्तकी पानांची चुंबळ करावी लागते. ते पान पुरविण्याची जबाबदारी तांबोळी नामक मुस्लिम घराची आहे. हे तांबोळी घराणे नवरात्रीत आपल्या घरी परंपरेने घटस्थापना सुद्धा करते. त्यानुसार मंदिरातील अनेक कामे परंपरेने एकाच घराण्याकडे अखंडपणे चालत आलेली आहेत. त्यामध्ये जाधव घराणे नगारा वाजविण्याचे काम करते. कदम घराण्यातील घरे घंटी वाजवितात. पलंगे देवीच्या पलंगाची सेवा करतात. न्हावी समाजाकडे सनई चौघडा वाजविण्याचे काम आहे. याप्रमाणे हर एक जाती धर्माला इथं परंपरेनं सेवा बजावण्याचा अधिकार आहे. तुळजाभवानी पहिला नैवेद्य भाजी भाकरीचा पसंत करते. तो उपवरकर घराण्याकडून येतो. देवीची प्रक्षाळ, सिंहासन यांसारख्या पूजेदरम्यान हाताखाली मदत करण्याचे काम पवेकर करतात. भक्ताने सिंहासन पूजा केल्यानंतर देवीच्या अंगावरील चिन्हे दाखविण्याचे काम हवालदार करायचा. सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा 3 वेळा दूधखिरीचा नैवेद्य हा कोल्हापूर संस्थानच्या वतीने दिला जातो. त्यासोबत पानाचा एक विडाही दिला जातो. उन्हाळ्यात तुळजाभवानीला पलंगे सलग 3 महिने वारा घालतात. ते हातात पंखा घेऊन आपली चाकरी बजावत असतात. यासोबतच चैत्र शुद्ध बली प्रतिपदेपासून ते मृगाच्या आगमनापर्यंत दररोज दुपारी देवीला नैवेद्यात सरबत दिले जाते. हे लिंबू सरबत पुरविण्याचे काम वंशपरंपरेने भिसे आणि दीक्षित घराण्याकडे आहे. विनामोबदला ही मंडळी आपले काम चोखपणे करत असतात. एका दरीत तुळजाभवानीचं ठाण असून मंदिराची मूळ बांधणी किल्लेवजा असून मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील आहे. मंदिराचा कारभार सरकारी यंत्रणेकडे असला तरीही प्रत्यक्ष देवीची पूजा अर्चा कदम घराण्याकडे 16 घरांकडे आहे. यांना भोपे पुजारी तर अन्य घराणी जे देवीचा नवस सायास पार पाडतात त्यांना पाळीकर पुजारी म्हणतात. तुळजापुरातील पुजाऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या भक्ताची ते लेखी नोंद ठेवतात. त्यामुळे वंशपरंपरेने आपल्या कुलदेवतेचा पुजारी हा ठरलेला असतो. साहजिकच आपल्या वंशजांना इतिहास जाणून घेण्याकरिता पुजाऱ्यांचे बाड उपयोगी ठरते. देवीचे पुजारी हे आपल्याकडे येणाऱ्या भक्ताची राहण्याची खाण्याची व्यवस्था स्वतःच्या घरीच करतात. हे वेगळेपण आहे. अख्खे गाव अनेक परंपरा पाळते. त्यानुसार नवरात्रीत गादी, उशी आणि पलंगाचा त्याग करतात. काही भक्त चप्पल घालत नाहीत. इतरही अनेक प्रथा आहेत. त्यानुसार कुंभाराचे चाक, तेलाचा घाणा गावात चालवत नाहीत. त्याचबरोबर कातडी कमावण्याचा उद्योगही इथं चालविला जात नाही. याप्रमाणे या परंपरेला प्राचीन इतिहास आहे. तुळजाभवानी म्हणजे शाक्त संप्रदायाशी निगडीत असल्याने तिच्या प्रथा परंपराही काही वेगळ्याच असणार. त्यानुसार देवीच्या नावाने गोंधळ घालणे आलेच. अशा अनेक परंपरा तुळजापूरवासियांनी जपल्या आहेत. देवीच्या परंपरेत काळभैरवाचा भेंडोळी उत्सव महत्त्वाचा आहे. एका काठीला पलिते बांधून ती पेटवून निघालेली ती भव्य ज्वाला यात्रा पाहताना थरकाप उडतो. देवांचे रक्षण करणारा कालभैरव त्याच्या अक्राळ विक्राळ रूपाला अनुसरून त्याला रोजचा नैवेद्य मांसाहाराचा असतो. शिवाय त्याच्या तोंडात गांजाची चिलीम पेटवून दिली जाते. ही परंपरा आजही जोपासली जाते. कालभैरवाचे फिरणे रात्रीचे असते. त्याला उजेड हवा म्हणून भेंडोळी उत्सव
भैरोबाच्या नावानं चांग भलं आणि तुळजाभवानीचा उदो उदो करत भेंडोळी अंगावर घेतलेली असते. ही भेंडोळी घेऊन ते अरुंद गल्ली बोळातून जातात. पण या भेंडोळीमुळे त्यांना कधीही इजा झाल्याचे उदाहरण नाही. म्हणूनच तिच्या दरबारात पाऊल ठेवताच लहान थोर एकच जयघोष करतात, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो. आई तुळजा भवानी माता की जय. तर मित्रांनो, तुम्हालाही नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.